पासून काहीच काम करता नाही आलेलं. घरात आणलंय मांजर अंश पप्पानी आणि ह्याचं दिसते नाही का, तर त्या मांजरामुळं काहीच मला करूच दिलं नाही ह्यांनी. दोघांचे भांडणं नुसतं. पप्पा म्हणते माझं आहे, पोरगं म्हणते माझं मांजर आहे. अक्षरशः नुसतं दिवसभर भांडणं सोडवलेत. आज काही काम करू दिलेलं नाही, काही नाही. आणि 1 महिन्याचं मांजर आहे आणि ते त्याच्या आईपासून दूर करून आणलंय. दूर करून म्हणजे सेकंड फ्लोअरला त्याची आई आहे. तर त्यामुळं असं मला पण वाईट वाटतंय. मला मांजर अजिबात आवडत नाही, पण वाईट वाटतंय. ते ओरडते वगैरे, त्यामुळे मी पण एंटरटेन करत बसले त्याला. दूध पाजायला गेले, दूध पित नाही आहे. माहीतच नव्हतं काय खात आहे. नंतर आता विचारलं तर म्हटले कॅट फूड खात आहे. मग कॅट फूड आणलं आणि कसं कसं खायला घातलं त्याला. त्यावेळेस ते मांजर शांत झालं. पण त्यामुळं माझी सगळी कामं पडली. केसांना मला लावायचं होतं ते अलोवेरा, ते राहिलं. सगळी कामं तशीच राहिली, काहीच करता नाही आलं. म्हणून आज जास्त मोठा व्लॉग नाही शूट केला. तर नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. काही कमी जास्त असेल व्लॉगमध्ये तर नक्की मला सांगा कॉमेंट करून. आणि चला, आज जास्त व्लॉग बनवत नाही. काल पण व्लॉग अपलोड नाही करता आला, म्हणून म्हटलं आज व्लॉग अपलोड करूया. तर मी माझी परी दाखवते. परी म्हणजे ह्याच्या अगोदर पण एक मांजर होतं ना, ते वारलं. तर दाखवते मी परी. आमची परी कशी आहे, परी का आहे हेच माहीत नाही मला. आणि आमच्या जाऊबाईंचं मांजर अंशने आज आणून लपवून ठेवलं होतं आणि तो देतच नव्हता त्यांना. आणि ते मांजर मोठं आहे बऱ्यापैकी, 6-7 महिन्याचं आहे. त्यांचं मांजर द्यायला तयार नाही, म्हणून मला नवीन आणावं लागलं. आणि मीही काय बोलले नाही. अंशा पप्पांना आणलं तर आता कशी काळजी घेईन काय माहिती. तुम्ही बघून घ्या तोपर्यंत कसं आहे आमचं मांजर. आणि व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा. काहीच कामं झाली नाही. मला आज कोरफड लावायची होती केसांना, डॅन्ड्रफ झालाय जास्त म्हणून कोरफड आणली होती. निथळायला ठेवली होती, त्याचं पिवळं पाणी निघावं म्हणून. काहीच करता नाही आलं. हे मांजर आल्यापासून काही खात नव्हतं, ओरडत होतं. मी दूध ठेवलं तरी खात नव्हतं, पीत नव्हतं. एवढी मी वैतागले होते, टेन्शनमध्ये आले होते की त्याच्या आईपासून त्याला आणलं म्हणून. बाजूला हो ना. आणि आता जाऊबाईंच्या मांजराचं कॅट फूड घेऊन आले मी. तर हे कॅट फूडवरती तुटून पडलंय. एवढं कॅट फूड मला टाकावं लागलं त्याला. अरे बाबा, ह्याचं काय वेगळंच चालू आहे. साईडला हो तू, साईडला हो तू. हां, आणि आता कॅट फूड खाते ना. हां, बोट घालू नको, चावल तुला. खाताना त्रास नाही द्यायचा. काय करावं या मांजरांचं. हो, तिचं खाऊला हात नको लावू, खाऊला हात नको लावू. हो, तर ह्या बापलेकाने आणली तर आहे हिला, पण आता हिची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. पर्याय नाही आपल्याकडे. आता काय करणार. काय झालं. खुशी ठेवणार का ठेवणार होता, अन्ना झाल्यावरती मान ठेवणार होता. तेवढंच. एवढी नावं तू तिला तिच्यासाठी सोचली होती. उजेड झाल्यावरती हा परी नाव ठेवणार, अंधार झाल्यावर खुशी. काय काय नाव या पोराने हे केलं. बाकीचं झालं. हो, तर हे आहे आमच्या घरातलं सगळ्यात सुंदर पाहुणं. आता आम्हाला हे बाळ हात नाही लावायचं जेवताना. तर आम्हाला माहीत नाही ही मांजर आहे की मांजरीने, हे मला तर माहीतच नाही. जेवताना तसं करायचं नाही, तर चावेल. तर हे आहे आमचं पाहुणं नवीन. छोटंसं गोंडसं बाळ आहे आमच्या घरातलं. अंशू, त्रास नाही द्यायचा. दुपारी आली होती, किचन खाली सिलेंडर खाली जाऊन बसली होती. तिला कॅट फूडच आवडतंय. हे बघा ना, आम्ही आमच्या मांजराला हो की नाही. झालं कसं की मांजर आणल्यापासून ते काही खात नव्हतं. अंश, काय चाललंय तुझं. गेम खेळते. नाही, गेम खेळायचं सांगितलं ना मी, तुझं ऐकलं ना. तुझ्यासाठी घेऊन आली ना छोटंसं बाळ. हां, तरी पण मला खेळायचं. ठीक आहे, देऊन येते मी ते बाळ. ठेवलं ना लई माल पलटी तुला. कोण मला नाही मालत. तर हे आहेत अंशचे पप्पा. आणि आमच्या घरी आलेली आहे एक छोटीशी परी. तर ती परी कोण आहे माहिती आहे का. परी आहे का परा आहे आम्हाला माहितीच नाही. काय होते नक्की. मांजर आहे आम्हाला माहितीच नाही ती परी आहे की परा आहे. पण खूप छान झोपलाय. अंश आमच्या जाऊबाईंच्या मांजरला आणून आमच्या घरात कोंडून ठेवत होता आणि सांगत नव्हता आमच्या घरात आहे ते लपवून ठेवत होता. सकाळी त्यांनी तसंच केलं, गोंधळ उडला मग. आणि मग मांजर तर गरजेचंच होतं आणणं मला.
मग ह्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल एक परी होती, तर ती वारली. तिच्याच आईला पुन्हा मांजरं झाले आणि लगेच आम्ही हे मांजर आणलं. हात काढूया हळदचा पण. मला दिसू दे आमचं बाळ. तर हे आमचं छोटंसं पिल्लू आहे, क्यूट आहे, मस्त असं किती शांत झोपलंय. देऊन टाकणार आहे मी अंशू परत, तो ऐकत नाही मोबाईल बघतोय म्हणून.